स्टोरी चॅनल. मी आज चार्लीबद्दलची स्टोरी सांगणार आहे, जी माझ्या बहिणीच्या फ्रेंडसोबत घडलेली आहे आणि तिने ती ट्राय केलं. तर मी तुम्हाला ही स्टोरी शेअर करणार आहे. ही सेम ब्लड मेरीसारखीच आहे. ही पण तुम्ही ट्राय करू नका, कारण हे पण खरंच आहे. तर मी तुम्हाला स्टोरी सांगते. माझी बहिणीची जी फ्रेंड आहे ना, तिचा भाऊ, तिची छोटी बहीण, तिची मम्मी पप्पा ते त्यांच्या फ्लॅटमध्ये राहायचे. आणि त्याच्यानंतर मग काय होतं, एक दिवस तिचा छोटा भाऊ असतो ना, खूप तो आणि तिचे मम्मी पप्पा बाहेर जातात. त्यांना जावं लागतं गावाला. आणि त्याच्यानंतर ते दोघीच असतात 2 दिवस घरी. आणि मग ते घरी असतात तेव्हा ती मोठी जी बहीण असते ना, ती यूट्यूबवरती सतत हेच बघते, म्हणजे तेच व्हिडिओ आता येतात ना, चार्ली म्हणून असं. तर मग ते व्हिडिओ येतात, तर तिने बघितले, ते ट्राय करायला लागली. ती म्हणजे आज ट्राय करून बघणारच. ती आणि तिची छोटी बहीण होती. तिने काय केलं, तिची बहीण हॉलमध्ये टी व्ही बघत बसलेली आणि तिने किचनची लाईट बंद केली आणि बेडरूमची पण लाईट बंद केली आणि दार उघडत होतं. आणि आरशासमोर तिने काय केलं, एक ग्लास नसतो का, ट्रान्सपरंट ग्लास, त्याच्यात पाणी घेतलं आणि त्याच्यात लिंबू टाकलं. मी 1 मिनिट दाखवते. असं तिने घेतलेलं. आणि त्याच्यानंतर मग तिने काय केलं, ते ठेवलं समोर. 3 कॅन्डल घेतल्या. त्याच्यातली एक कॅन्डल उचलली, आरशासमोर तोंड नेलं. 1 मिनिट दाखवते मी. हे इमॅजिनरी आहे. आणि ती मग काय केलं, तिने बघितलं आरशात. तिला खूप भीती वाटत होती. आरशासमोर 3 कॅन्डल ठेवल्या आणि हातात 1, अशा 4 होत्या कॅन्डल्स. आणि जी तिच्या हातात होती ना, ती एकदम तिने अशी तोंडाजवळ धरलेली. आणि तिने आरशासमोर बघितलं. आधी उठली, आरशात बघितलं, परत खाली बसली. त्याच्यानंतर तिथं बेड होता ना त्यांचा, बेडवरती बसली. आणि मग तिथे बसल्यानंतर मग ती 3दा चार्ली बोलली. तसं आता मी तर बोलला नाही, कारण मला तर आधीच भीती वाटते, मी तिथनं बोलू. नंतर ती बोलली 3दा चार्ली वगैरे ते. त्याच्यानंतर मग आरशात तिला दिसलं, तिची बहीण आणि तिकडंच येत होती. आणि तिला आरशात खूप डेंजर दिसलं. मला एक मिनिट दाखवते इमॅजिनरी. असं होतं. ते बघून तर सगळेच घाबरते. आणि हे तिने बघितलं ना, तेव्हा इतकी भिली. त्याच्यानंतर ती बसलेली ना, तिच्या गळ्याजवळ चाकू आणला, चाकू धरला. आणि तिची बहीण आहे ना, तिकडंच येत होती. ती म्हणजे ही काय करते लाईट बंद करून, आता झोपायची पण वेळ नाही आहे. आली, बघितलं आतमध्ये, तर तिला पण तो चार्ली दिसला. आणि तो तिच्याजवळच येत होता. तेवढ्यात आहे ना, तिने तिच्या बहिणीला वडलं आणि त्या खोलीची, बेडरूमची आहे ना, लाईट चालू केली आणि दार लावून घेतलं. सगळ्या लाईट्स चालू केल्या. आणि त्याच्यानंतर मग ती म्हणली, तू असं का केलं? मग तिने सगळं सांगितलं, असं मी केलं, मी शॉर्ट्स बघितले वगैरे. त्याच्यानंतर आणि तिच्या बरोबर गळ्याजवळ तो चाकू धरलेला. तिचं आत्ता त्या नसती, पण तिच्या बहिणीमुळे ती वाचली. आणि ही रिअल स्टोरी आहे. तुम्ही प्लीज ट्राय करू नका. आणि हा व्हिडिओ नक्कीच सगळ्यांना शेअर करा, कारण असे खूप जण आहेत की हे ट्राय करतात. त्यांच्या लाईफसाठी मी सांगते, हे ब्लड मेरी आणि चार्लीचं तुम्ही बिलकुल ट्राय करू नका, कारण हे खूप डेंजर आहे. असंच मी तुम्हाला एक पार्टमध्ये दाखवेल. तुम्हाला कशी वाटली ही स्टोरी? ही रिअल स्टोरी होती. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय.